अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, उद्या आहे अमावस्या आणि तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं कशा पद्धतीने आपण अमावस्येच्या दिवशी काही उपाय काही तोडगे करू शकतो. बघा, आज आपण पाहणार आहोत वाहनांच्या सुरक्षेसाठी आपण काय करू शकतो. वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणती यंत्र आहेत का जी आपण आपल्या वाहनांमध्ये ठेवू शकतो. यामुळे आपल्या घरातील जी करती व्यक्ती आहे किंवा घरातील कोणी असो, सासू असो, सासरे असो, आपले दीर असो, आपले मिस्टर असो, प्रत्येक जण, मुलगा असो, कोणी ना कोणीतरी वाहनातून प्रवास करत असतात किंवा आपली गाडी एखाद्या वेळेस बघा आपण एखाद्या कंपनीला वगैरे लावलेली असते किंवा स्वतः ते रोज प्रवास करत असतात. तर अशा वेळेस आपल्या वाहनांची सुरक्षा, वाहनांसोबत आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची देखील सुरक्षा व्हावी, सुरक्षित जाऊन सुरक्षित व्यक्ती ती आपली घरी माघारी यावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं, बरोबर ना. मग ती गाडी लहान असो, तुमची 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, अगदी रिक्षा असो, ट्रक असो, कोणतंही तुमचं वाहन असो, तर त्या वाहनांच्या सुरक्षतेसाठी आपल्याला हा उपाय किंवा हा तोडगा करायचा आहे. त्याच पद्धतीने जे यंत्र तुम्हाला मी सांगणार आहे, आज गुरुवार आहे, आपल्या जवळपासच्या मठात, केंद्रात जा आणि तुम्हाला तिथे ही सगळ्या वस्तू अवेलेबल होणार आहेत. आता या सध्या माझ्याकडे तुम्हाला दाखवायला नाही आहे कारण त्या गाडीत आहेत माझ्या देखील वस्तू. तर तुम्हाला मी ज्या ज्या वस्तू सांगणार आहेत त्या वस्तू तुम्हाला घेऊन यायच्या आहेत आणि त्याच्यावरती सेवा करायची आहे. फक्त वस्तू आणल्या आणि ठेवल्या असं अजिबात करायचं नाही आहे. त्याच्यावरती सेवा देखील तितकीच महत्त्वाची आहे. दर महिन्याला जर सेवा केली तर अतिशय उत्तम आहे. तर उद्या अमावस्या आहे, उद्या देखील तुम्ही सेवा करून उद्या आपल्या वाहनांच्या सुरक्षतेसाठी हे उपाय तुम्ही आवर्जून करू शकता. बघा, एखादी व्यक्ती, आता तुम्ही दुर्घटना म्हणजे बघू शकता किती वाहनांच्या दुर्घटना होत आहेत, किती ॲक्सिडेंट होत आहेत. बघता बघता ते गाडीला कुठे काय होतं काही सुद्धा समजत नाही. वाहनांमध्ये लहान लहान लेकरं असतात, संपूर्ण परिवार असतो आणि तो एकदम पूर्ण गाडीचा चकनाचूर होऊन जातो. इतके मोठे मोठे ॲक्सिडेंट होतात. कशामुळे होतात काही देखील कळत नाही कधी कोणी. बघा, तर अशा वेळेस वाहनांच्या कोणत्याही प्रकारची दुर्घटना वाहनांसोबत होऊ नये. त्याच पद्धतीने आपल्या घरातील व्यक्ती सुखरूप जाऊन, बघा, एखादी व्यक्ती पुढे गेली प्रवासाला तर मागे आपल्याला किती हुरहुर लागलेली असते आपल्या मनाला की व्यवस्थित सुखरूप जाऊन सुखरूप घरी येतील ना याची चिंता मागच्या व्यक्तीला वाटत असते. आपण ह्या वस्तू ठेवल्यानंतर तर असं नाही आहे की मृत्यू प्रत्येकाला अटळ आहे. मृत्यूच्या फेऱ्यामध्ये, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये म्हणजे मृत्यूच्या फेऱ्यामध्ये देव देखील लुडबुड करत नाहीत, हे देखील तितकं शाश्वत सत्य आहे. पण काही उपाय केले तर कुठेतरी वाहनांची दुर्घटना होणार नाही. आणि जरी काही आपत्कालीन परिस्थिती आल्यानंतर काही दुर्घटना झालीच तर आपल्या त्या वाहनांमध्ये बसलेल्या ज्या व्यक्ती आहेत आपल्या घरातील त्यांना देखील काय होणार नाही, ते सुखरूप आपल्या घरी माघारी येतील. यामुळे आपल्याला हे वाहनांसाठी सुरक्षा यंत्र आपल्याला ठेवायचं आहे. बघा, आपल्या जवळपासच्या मठात, केंद्रात तुम्हाला या वस्तू सहज उपलब्ध होऊन जातील. तुम्हाला पहिलं तर बघा, तुम्हाला वाहन सुरक्षा यंत्र म्हणून भेटतं, मठामध्ये देखील मिळून जाईल. कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात देखील तुम्हाला मिळून जाईल. वाहन सुरक्षा यंत्र तुम्हाला स्क्रीनवरती देखील दाखवण्याचा प्रयत्न करते. वाहन सुरक्षा यंत्र किंवा श्री स्वामी समर्थ, एका साईडला महाराजांचा फोटो असतो आणि एक साईडला यंत्र असतं. तर वाहन सुरक्षा यंत्र अशा पद्धतीचं भेटतं. ते एक वाहन सुरक्षा यंत्र आपल्याला घेऊन यायचं आहे. त्याच पद्धतीने मारुती यंत्र देखील मिळतं. बघा, संकटमोचक मारुतीचे यंत्र मिळतं, ते यंत्र घेऊन या. त्याच पद्धतीने बघा, पांढरीची काठी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कोणत्याही हिंसक प्राण्यापासून आपले संरक्षण होतं. त्याच पद्धतीने निगेटिव्हिटी, वाईट बाधा, पिशाच्य, भूतबाधा या काठीला भीत असतात आणि त्या काठीचा आवाजच त्यांना घाबरवत असतो. ती काठी आपल्या गाडीमध्ये असल्यामुळे आपल्या जवळपास देखील कोणी फिरकत नाही, कोणतीही निगेटिव्हिटी आपल्या जवळपास फिरकत नाही. त्यामुळे पांढरीची काठी किचन टाईपमध्ये देखील मिळते. म्हणजे आता गाडीच्या किल्लीला जर तुम्ही पांढरीची काठी लावली तरी देखील चालेल आणि पांढरीची काठी मिळते. मणी देखील मिळतात. मणी भरपूर लोक लहान मुलांच्या गळ्यात घालतात तर ठीक आहे, पण कोणी पायात वगैरे बांधतात तर ते किती योग्य आहे ते मला पण माहीत नाही. पण शक्यतो बघा, आता आपण काठीच आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काठी एकदा आपण सेवा करून तिथे ठेवली तर ती देखील आपली सिद्ध होत असते. त्याच पद्धतीने बघा, अस्वलाचे केस देखील मिळतात. आता अस्वलाच्या केसाचे म्हणजे तुम्ही मोठ्या ट्रकना वगैरे बघितलं असेल, काळी वेणीसारखं बांधलेलं असतं, तेच ते पूर्वी गावी मिळायचं, आता देखील मिळतं.
अजून देखील मिळतं तर तुम्हाला ते भेटलं आपल्या मठात तर ते आणा, नाही तर बाकीच्या ज्या वस्तू सांगितल्यात त्या तुम्हाला घेऊन यायच्या आहेत. त्याच पद्धतीने पिवळी मोहरी, पांढरी कवडी आणि 1-2 काळ्या कवड्या अशा पद्धतीने आपल्याला तो सेट देखील वाहनांच्या सुरक्षेसाठी मिळतो. म्हणजे फक्त एवढंच तिथे सांगायचं की वाहनांच्या सुरक्षेसाठी ज्या ज्या वस्तू अवेलेबल आहेत तुमच्याकडे त्या आम्हाला हव्या आहेत. अशा पद्धतीने तिथून त्या 4-5 वस्तू घेऊन या. त्या काहीच भेटलं नाही, 1-2 वस्तू जरी भेटल्या म्हणजे वाहन सुरक्षा यंत्र, मारुती यंत्र किंवा त्याच पद्धतीने पांढरीची काठी जरी भेटली तरी बस आहे, इनफ आहे. त्या आणायचं आहे, तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे तुम्हाला. आणि सायंकाळच्या काळात, प्रदोष काळात, आता उद्या अमावस्या आहे म्हटल्यानंतर गाडी स्वच्छ धुवून काढायची आहे, गाडीचं पूजन करायचं आहे. गाडीच्या खाली, पायाखाली तुम्हाला 4 लिंबू ठेवायचे आहेत, 4 चाकाखाली 4, 2 व्हीलर असेल तर 2 लिंबू. आणि ते गाडी सुरू करायची आहे. कोणतीही कधीही गाडीची सेवा करताना गाडी सुरू करून आपल्याला पूजा करायची आहे. गाडी सुरू करायची आहे. आपल्या बोनेटवरती आपण गणपती बाप्पाचं फोटो असेल, मूर्ती असेल आपण ठेवलेलं असतो, आपण ठेवतोच. कोणत्या ना कोणत्या देवताची प्रतिमा असते 4 व्हीलरमध्ये वगैरे, तर तिथे ओम गण गणपतये नमः म्हणून गणपती बाप्पांना देखील अक्षदा, अष्टगंध, एक फूल अर्पण करायचं आहे. आणि समोर देखील एखादं स्वस्तिक काढायचं आहे. चाकांना, 4ही चाकांना तुम्हाला गुलाल लावायचा आहे. आणि एक नारळ घ्यायचा आहे, नारळाचा उतारा करायचा आहे. सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्हाला 7 वेळा नारळ उतरवायचा आहे, तो फोडायचा आहे. तो नारळ तुम्ही घरात घेऊन येऊ नका, तो तसाच टाकून द्यायचा आहे तुम्हाला बाहेरच. अमावस्येच्या दिवशी केला जाणारा उपाय तुम्हाला सांगते. त्याच पद्धतीने आपण ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या वस्तू फक्त आणून गाडीत ठेवायच्या नाहीत, तर त्याच्यावरती देवघरासमोर बसायचं. एका डिशमध्ये तुम्ही ज्या ज्या वस्तू आणल्या त्या सगळ्या घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला 11 माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या, षडाक्षरी मंत्राच्या 11 माळी तुम्हाला करायच्या आहेत. 11 माळीच करायच्या, एकच करू का 2च करू का असा देखील प्रश्न विचारू नका. 11 माळी तुम्हाला जप करायचा आहे. किंवा तुम्ही पिवळी मोहरी, काहीच नाही भेटलं तर तुम्ही पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या आणि तुम्हाला 11 वेळा वल्गा सुक्तम आणि 11 वेळा कालभैरव अष्टकमचे पठण करायचे आहे. आणि ती मोहरी एका छोट्याशा पिवळ्या कपड्यात बांधून तुम्हाला तुमच्या इंजिनच्या खाली एखाद्या तारेने गुंडाळून द्यायची आहे. अशा पद्धतीने ती देखील आपल्या वाहनांची सुरक्षा होत असते. प्रवासाला जाताना बघा, कोणी अक्कलकोटला जातं, कोणी ट्रिपला जातं, इकडे जा तिकडे जा, भरपूर लांब लांबचे प्रवास असतात. तर अशा प्रवासाच्या वेळेस कोणतीही वाईट बाधा, भूत प्रेत पिशाच बाधा आपल्या गाडीमध्ये तिने प्रवेश करू नये. त्याच पद्धतीने आपल्या गाडीची कोणतीही दुर्घटना होऊ नये, आपल्या गाडीमध्ये देखील कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी येऊ नये असं वाटत असेल तर आवर्जून हे छोटे छोटे उपाय, हे छोटे छोटे तोडगे करायचे आहेत. पटलं तर घ्या, नाही तर काही सांगते असं बोलू नका. जे आहे ते तुम्हाला मी सांगते वास्तव्य. आणि जर तुम्हाला वाटत असेल आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आपल्या घरी माघारी यावी, तर तुम्ही छोटीशी सेवा देखील आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी नक्कीच करू शकता असं मला वाटतं. त्यामुळे या गोष्टी आपल्या वाहनांमध्ये असायला हव्यात. मी देखील ठेवलेल्या आहेत, तुम्ही देखील ठेवा. त्यामुळे तुम्ही नक्कीच, उद्या अमावस्या आहे, उद्याच्या दिवशी जर तुमच्या वाहनांमध्ये या गोष्टी नसतील तर या गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे आपल्या वाहनांची दुर्घटना तर होणारच नाही आहे. आणि जरी काही आपत्कालीन परिस्थिती आलीच तर कोणत्याही प्रकारचे, म्हणजे हातावर जाणार होतं ते बोटावर निभवेल अशा पद्धतीची सुरक्षा कवच आपल्या गाडीभोवती तयार असतं. त्यामुळे तुम्ही या सेवा करूनच मगच ते सगळे यंत्र तुमच्या गाडीच्या जो ड्रॉवर असतो ना छोटा आतमध्ये, तिथे जर ठेवल्यात तरी देखील चालणार आहेत. अशा पद्धतीने तुम्ही गाडीची उद्या अमावस्येच्या दिवशी पूजा करायची आहे आणि ज्या ज्या वस्तू सांगितल्या त्या वाहनामध्ये ठेवून द्यायच्या आहेत. यामुळे आपल्याच घरातील व्यक्तींची सुरक्षा होणार आहे आणि वाहनांची देखील सुरक्षा होणार आहे, दुर्घटना होणार नाही. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.